सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। कालपर्यंत आपलं 32 अभंगावर चिंतन झालेलं आहे। आज आपल्याला 33व्या अभंगावर चिंतन करायचं आहे। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, अहो दीपकी पतंग सुखे जाळी आपुले अंग, कमळी घ्यावया सुगंध लोभे भृंग पावे बंध, काय लाभ तयासी झाला शेखी प्राणाशी मुखला, तैसे विषयाचे सुख पाहू जाता ओघे दुःख, करी आत्ताची विवेक पुढे न घडे जेने शोक, शरण सद्गुरुशी जाई चित्त ठेवी त्याचे पायी, मने मन्मथ शिवलिंग ब्रह्मरूप होय अंग। इथं या अभंगातून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली हा माणसाचा जन्म आपल्याला मिळालेला आहे आणि हा माणूस विषय सुखाच्या पाठीमागे धावत आहे आणि प्रत्येक माणसाची वाटचाल सुख मिळवण्यासाठी आहे, आनंद मिळवण्यासाठी वाटचाल आहे। पण माणूस सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पळ पळ पळतोय, सुखाच्या शोधासाठी पळतोय। शिक्षण घेतो, सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळालं पाहिजे। शिक्षण संपल्यानंतर नोकरी लागावं अशी इच्छा करतो। आता एवढं नोकरी लागली की झालं देवा, काही नाही। नोकरी लागल्यानंतरही त्याला आणखीन काहीतरी पाहिजे वाटतं। मग लग्न करतो, लग्न मिळाल्यावर सुख लागल वाटतं। पुन्हा लेकरं झाल्यावर सुख मिळेल असं वाटतं, लेकरंही होतात, पण सुख त्याला सापडतच नाही। आणि पुन्हा म्हणतो आता लेकराचं शिक्षण झालं की निवांत झालं, लेकराचं शिक्षणही होतं, तर लेकराचं लग्न झाली की निवांत झालं, लेकराची लग्नही होतात, मुलगा त्याची बायको घेऊन नोकरीच्या गावाला जातो आणि मुलगी जावयाच्या घरी जाते आणि पुन्हा हे दोघंच राहतात। त्या तोपर्यंत शरीरामध्ये नाना विविध आजार रोग उत्पन्न होतात आणि सुख शोधता शोधता हे असंच एका दिवशी निघून जातात, पण सुखाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती होत नाही। मग माणसाचं नेमकं काय चुकलंय की त्याला सुख स्वरूप परमात्मा, आनंद स्वरूप परमात्मा, परम प्रेम स्वरूप परमात्मा ज्याच्या हृदयात राहतो आणि सगळ्यात जवळ राहून त्याला त्याचं दर्शन होत नाही, हा माणूस त्याच्या शोधासाठी शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुले अंतरी। एका कवीनं सुंदर म्हणलं, हे माणसा देवळात, मंदिरात, काशीत, रामेश्वर मध्ये, बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ, कुठं कुठं तू त्या देवाचा शोध घेतोस, पण तो देव तुझ्या अंतरंगात बसलेला आहे। एक गंमत अशी आहे की एक गृहस्थ काशीला निघाले, श्रीमंत गृहस्थ होते, पैशानं सदन होते। गावातला एक चोरी निघाला, आपण वाटण ह्यांची चोरी करावं। रेल्वेत सोबत जायचा आणि सोबत गेल्यानंतर रात्री झोपेपर्यंत वाट बघायचा। मग एक झोप लागल्यावर थोडं ह्यांना उठावं म्हणायचा, हे झोपल्यासारखं सोंग करायचा आणि पैसे आपल्या खिशातले त्याच्या उशाला ठेवून द्यायचा। चोर उठायचा आणि पैसे शोधायचा, पैसे त्याला सापडायचेच नाहीत आणि गाढ झोपी जायचा। मग पहाटे उठलं की ह्याने पैसे काढून घ्यायचे, खिशात ठेवायचे आणि दिवसभर पैसे त्याच्या समोर
खर्च करायची. 4-5 दिवसाचा प्रवास झाला, पण त्याला ती चोरी काही करता आली नाही. शेवटी त्यानं नमस्कार केला. मी तुमच्यासोबत चोरी करण्यासाठी आलो आहे, माफ करा. पण दिवसभर तर तुम्ही पैसे मोजता आणि रात्री पैसे जर तुमच्या खिशात मी सापलो, सगळे सामान चापचिलो, पण मला पैसे मिळाले नाहीत. त्यावेळेस सांगितलं सद्ग्रस्ता, पैसे मी तुझ्या उशाला ठेवूनच झोपत होतो. मी निवांत झोपत होतो पैसे तुझ्या उशाला ठेवून. तसं सुख, प्रेम, आनंद आपल्या हृदयात विराजमान आहे. फक्त त्याला शोधण्याची गुरुकिल्ली आपल्याला मिळाली पाहिजे. ती का मिळत नाही? तर 5 विषय आहेत. कोणकोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द कानानं ऐकतो, कानानं ऐकावं वाटतं, गोड आवाज ऐकावं वाटतो, तरुणाला तरुणीचा आवाज ऐकावा वाटतो. हे आकर्षण आहे, विषयाचं आकर्षण आहे. त्याच्यानंतर स्पर्श, हे त्वचेचं साधन आहे स्पर्श. रूप हे नेत्राचं साधन आहे. नेत्राला रूप बघा वाटतं, त्वचेला स्पर्श करा वाटतो, नाकाला सुगंध घ्यावा वाटतो आणि जिभेला रस चाखावा वाटतो. मन ह्या 5 इंद्रियाच्या माध्यमातून 5 विषयाकडे जीवाला घेऊन जातं आणि जीवाला त्या सुखापासून, आनंदापासून पारखं करतं. तर माऊली इथं पहिलं उदाहरण देतात. अहो दीपकी पतंग, सुखे जाळी आपुले अंग. इथं 5 प्राणी आहेत. कोणकोणता? पतंग, मातंग, कुरुंग, भृंग आणि मीन. शास्त्रात 5 उदाहरणं दिलेली आहेत. कुरुंग म्हणजे हरिण. हरणाला जर पकडायचं झालं तर सुंदर वाद्य वाजवतात आणि त्या वाद्याला बोलवून हरण त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडतं. कोणत्या विषयाला बोलला? शब्द विषयाला बोलून आपल्या जीवाला स्वाधीन केला. त्याच्यानंतर मातंग, हत्तीला म्हणतात. हत्ती कामवासनेमध्ये अतिशय आसक्त असतो. मग त्या मस्तवाल हत्तीला पकडायचं कसं? एक खड्डा खणतात, खड्डा खणून त्याच्यावर एक ताडपत्री अंतरतात आणि कृत्रिम नकली हत्तीन, हुबेहूब हत्तीन त्या खड्ड्यावर उभा करतात. मग ह्याला स्पर्श सुख जेवढं हत्तीला आवडते तेवढं कोणत्याही प्राण्याला आवडत नाही. मग तो हत्तीनंच आहे समजून त्या खड्ड्यात पडतो. हत्तींचा स्पर्श सुख घेण्यासाठी जातो आणि त्या ताडपत्रीवर पाय देताच खड्ड्यात पडतो आणि पुन्हा ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार. त्या हत्तीला एक अंकुशाचा मार खात अंकुशाचा गुलाम होऊन राहावं लागतं. तेवढी ताकद त्याची कामाला आली नाही. कशामुळं? स्पर्श विषयामुळं. पुन्हा तिसरं उदाहरण आपण रोज पाहतो. लाईट गेल्यानंतर आपण दिवा लावतो. दिवा लावल्यानंतर किडे येतात पतंग नावाचे आणि त्याच्या दिव्यावर एवढं प्रेम करतात की त्या दिव्यावर उडी मारून आपला जीव समर्पित करतात. पुढचं उदाहरण आहे भृंग म्हणजे भुंगा. भुंग्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की कसलंही लाकूड, कितीही जाड लाकूड असलं तर ते कोरून पलीकडे जायचं सामर्थ्य आहे. पण तो भुंगा सुगंधावर प्रेम करतो. सुगंधावर, फुलाचा सुगंध त्याला लय आवडतो म्हणून तो कमळाच्या फुलावर जाऊन बसतो आणि संध्याकाळ झाली की पाकळ्या मिटतात कमळाच्या दिवस मावळ्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी ती कोरून संध्याकाळी त्याला बाहेर निघता आलं असतं, पण त्या सुगंधावर प्रेम करतो आणि ते सुगंध घेत तिथं बसतो. आणि सकाळी हत्ती येतात, जलक्रीडा करण्यासाठी कमळाचं झाड उपसून फेकून देतात. पण ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला टोकरावं कसं म्हणून ती पाकळ्या काही उघडत नाहीत. हत्तीनं कमळाचा वेल उपसून टाकल्यानंतर, झाड उपसून टाकल्यानंतर त्या ठिकाणी
ते फूल उघडत नाही आणि भुंगा त्याच्यात मरून जातो. कशामुळं? सुगंध चाखायला गेला, सुगंधावर अतिशय प्रेम केला आणि मरून गेला. पुढचा 5वा विषय आहे जिभेचा विषय, रसना. त्याचं उदाहरण सांगतात, मीन म्हणजे मासा. मासा जेवढा आवडत्या पदार्थावर आसक्त होतो तेवढं दुसरं कोणतंही नाही. मासे पकडणारे लोक काय करतात, त्या गळाला, काट्याला खायचा आवडता पदार्थ माशाचा सोडतात मध्ये आणि तो आवडता पदार्थ खाण्यासाठी मासा येतो आणि त्या माशी पकडणाऱ्याच्या गळाला लागतो. हे 5 विषयामध्ये आसक्त असणारे हरिण शब्द विषयासाठी संगीताला भुलून अडकला, हत्ती स्पर्श विषयासाठी अडकला, त्याच्यानंतर पतंग आपल्या दिव्यावर प्रेम करून जीव दिला आणि भृंग सुगंधावर प्रेम करून त्यानेही त्याचाही जीव गेला आणि माशाला पकडून काय करणार, कापणारच किंवा स्वाद, जिभेचा स्वाद घेण्यासाठी मासाही त्या विषयाला बोलून आपल्या जीवाला मुकला. तर मनमत माऊली म्हणतात, एकेका विषयावर प्रेम करणाऱ्या प्राण्याला मरावं लागतं, तर या 5 विषयामध्ये आसक्त आहे माणूस. त्यालाही शब्द ऐकावाच वाटतो, जिभेला जे खाऊ वाटेल ते खाऊ वाटतं, डोळ्याला बघावं वाटतं, शरीराला स्पर्श हवा वाटतो आणि नेत्राला सुंदर रूप पाहावं वाटतं. रूप बघितलं की मनात वासना उफाळून येतात आणि तिथं पतनाला सुरुवात होते, हृदयातल्या आनंदापासून दूर जातो. पहिलं उदाहरण सांगतात, अहो दीपकी पतंग. पतंग नावाचा प्राणी दिव्यावर उडी मारतो आणि सुखे जाळी आपले अंग, त्याला अंग जळतं, त्याचं काहीच वाटत नाही. तसं माणसं मोठे मोठे हो, विश्वामित्रासारखा ऋषी, विश्वामित्र राजा होता. थोडक्यात गोष्ट सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, 20 ते 25 मिनिटामध्ये आपलं सगळं अभंगाला सोडवायचं आहे आपल्याला. तर विश्वामित्र राजा होता, त्याला आपल्याकडं सगळं असं वाटायचं. एके दिवशी जंगलात गेला, तिथं एक आश्रम बघितला ऋषीचा आणि तिथं कामधेनू नावाची गाय होती. त्या गायीपाशी शिष्य बसायचे. माते, मला भरजरी कपडे दे. तिच्या कृपेनं कपडे मिळायचे. माते, मला पंचपक्वानाचं जेवण दे. त्या मातेच्या कामधेनूच्या कृपेनं त्याला पंचपक्वानाचं जेवण मिळायचं. मग या विश्वामित्र राजाला वाटलं की ही कामधेनू गाय आपल्याकडे राहावी. त्याने ऋषीला सांगितलं, मी राजा आहे, विश्वामित्र आहे, मला ती गाय पाहिजे. पण ऋषीनं देत नेमलं. मग युद्ध केलं. ते ब्रह्म ऋषी होते, भगवंताला समर्पित होते वशिष्ठ, आणि त्यांची भगवंतानं रक्षा केली आणि विश्वामित्र पराजित झाले. त्यावेळेस त्या राजाला वाटलं, ऋषीमध्ये जर एवढी ताकद असली तर राजात का पडले, म्हणून त्यांनी तपश्चर्या चालू केली. तपश्चर्या करून आपण भगवान शिवाला प्रसन्न करून घेऊ आणि शिव प्रसन्न झाल्यानंतर आपणही इच्छा जी इच्छा होईल ती कामधेनू आपल्यालाही प्राप्त होईल. मग तपश्चर्याला बसले की इंद्राचं स्वर्गातलं आसन हलू लागलं आणि इंद्राला चिंता वाटली, उद्या जर विश्वामित्र स्वर्गाच्या राज्यावरून बसले तर आपलं कसं होईल. खुर्चीवर बसलेल्या माणसाला नेहमी भीती आहे बघा. मग ती ग्रामपंचायतचे सरपंचाची असो की जिल्हा परिषद अध्यक्षाची असो की मुख्यमंत्र्याची असो की प्रधानमंत्र्याची असो, माझी खुर्ची जाऊ नये असं त्याला वाटतं. तसं इंद्रालाही वाटू लागलं, तपश्चर्यानं जर भगवंताला प्रसन्न करून घेऊन जर स्वर्गाचं राज्य मागितलं तर दिल्यावर आपलं कसं होईल. म्हणून मेनका नावाच्या अप्सरेला तिथं पाठवलं. विश्वामित्र शिवाय नमः शिवाय नमः भगवंताचा नामजप करत बसलेले होते, पण तिथं मेनका नावाची सुंदर अप्सरा स्वर्गात येऊन पुढे डान्स करू लागली. तिचं सुंदर गायन आणि नृत्य करू लागली. विश्वामित्रानं भगवंताचा ते डोळे उघडले, सुंदर रूप पाहिलं. त्या मेनकेचं रूप पाहून सगळी
तपश्चर्या विसरून गेले आणि तिच्यासोबत जाऊन डान्स करू लागले विश्वामित्र. विश्वामित्रासारखा तपश्चर्या करणारा ऋषी जर रूप विषयावर भाळून तपश्चर्या सोडून देऊन त्याचं तप सगळं शून्य झालं त्या मेनकेसोबत डान्स केल्यामुळं, आणि पुन्हा त्या मेनकेला करून घेतलं. रंभा मेनका हे अप्सरा होत्या, त्यानं करून घेतलं. पुन्हा त्याला मुलगी वगैरे झाली. पण असा रूप विषय आहे. मग तुमच्या आमच्यासारख्याला तर किती सावध राहावं लागेल. पुढं माऊली म्हणतात, कमळी घ्यावया सुगंध, लोभे भृंग पावे बंद. पुन्हा भुंग्याचं उदाहरण सांगतात. कमळातला सुगंध घ्यायला जातो आणि आपल्या जीवाला गमावतो. काय लाभ तया झाला, शेकी प्राणाशी मुकला. त्याला काय लाभ झाला हो? आपल्या जीवाला मुकला तो. दीपक रूप पाहायला जाऊन मुकला. विश्वामित्रासारखा ऋषी तप सोडून त्या अप्सरेसोबत डान्स करू लागला आणि तपश्चर्या केलेली तपश्चर्या शून्य झाली. तसं आम्ही कीर्तन करत असू, प्रवचन करत असू, भजन करत असू, नामस्मरण करत असू, आम्ही सावध राहिलं पाहिजे. सावध राहण्यासाठी आमची दृष्टी पवित्र असली पाहिजे. परस्त्रीकडे आम्ही माती समान बघितलं पाहिजे. परद्रव्याला माती समान समजलं पाहिजे, लोकाच्या धनाला. हे करण्यासाठी, अशी बुद्धी येण्यासाठी माऊली सांगतात, तैशी विषयाचे सुख पाहू जाता अवघे दुःख. शब्द विषय आहे. तुम्ही म्हणसाल आम्हाला शब्द आवडतात. आवडत्या माणसानं बोललं तर तुम्हाला गोड वाटल. त्या आवडत्याच माणसानं तुझं तोंड बघायचं नाही म्हणून तोंडातून शब्द निघाला तर त्या माणसाचा तुम्हाला राग येईल. असे शब्द विषय तुम्हाला सुख देणार नाही. रूप विषय, किती काळ तुमचं सौंदर्य तसंच राहणार आहे. तारुण्य संपलं, तुम्ही एखाद्या रूपावर आसक्त झालो, किती काळ ती महिला सुंदर राहणार आहे, किती काळ तो पुरुष सुंदर राहणार आहे. काही दिवसानं त्याच्या गालावर सुरकुत्या पडतील, दात पडतील, डोळ्याला दिसणार नाही, कानाला ऐकू येणार नाही, पाठीतून वाकून काठी घेऊन चालावं लागेल. हे सगळं निघून जाणार आहे. रूप तसंच राहणार नाही. त्याच्यानंतर शब्द, स्पर्श किती काळ सुख देणार आहे तुम्हाला. 5-10 सेकंदापेक्षा स्पर्श सुख जास्त मिळणार नाही. त्याच्यासाठी हे नाशिवंत आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस. जिभेवर पेढा ठेवला, पेढा मध्ये गेल्यानंतर, पेढा जिभेवर असेपर्यंतच जिभेला सुख आहे. पेढा मध्ये गेल्यानंतर काय होतेच? गंध, सुगंध घेतलं तेवढंच आहे. पुन्हा फूल बाजूला गेलं की त्या गंधाचा विषय संपून जातो. तसं माऊली म्हणतात, तैशी विषयाची सुख पाहू जाता अवघे दुःख. विषयामध्ये तुम्हाला आम्हाला सुख देण्याचं सामर्थ्य नाही. करी आत्ताची विवेक, पुढे न घडे जेणे शोक. अजून वेळ गेलेली नाही. माऊली म्हणतात, आत्ताच विचार कर, विवेक कर. विचार करण्याची शक्ती तुला भगवंतानं दिलेली आहे. विषय ते झाले अवघे शिवरूप, मनीचा संकल्प तोही गेला. आत्ताच विवेक कर, विचार कर. कशाचा विचार कर? मला माणसाचा जन्म मिळालाय, माझं कल्याण कसं होईल, मला मृत्यूला हसत हसत कसं सामोरे जाता येईल, मला 24 तास कसं आनंदी राहता येईल, हे शरीर नश्वर आहे याचं मला कसं ज्ञान होईल, आणि ही शरीराकडं मी दृष्टाभावानं कसं बघत. शरीराचं मी बालपण पाहिलं, मी तरुणपण पाहत आहे, मी म्हातारपण पाहत आहे, मी मरणही पाहणार आहे, पण माझ्या स्वरूपामध्ये काहीही बदल होणार नाही. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. मग हे आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय
हृदयामध्ये आनंदाची प्राप्ती होत नाही. मग त्याच्यासाठी मार्ग काय? माऊली सांगतात, शरण सद्गुरुशी जाई, चित्त ठेवी त्याचे पायी. मग तुला जर ह्या आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या पंच विषयातून तुला जर बाहेर निघायचं असेल आणि त्या ब्रह्मानंदाची, परमानंदाची, परमसुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूला शरण जा. कारण सद्गुरू म्हणजे कोण आहेत? निराकारची आकारला, जड जीवा तारावया गुरुरूप झाला, म्हणून मनुष्य म्हणून लय तयाला, परब्रह्मची ते. निर्गुण निराकार परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या जड जीवाला तारण्यासाठी गुरुरूप झाला आणि तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी त्यानं शरीर धारण केलं. त्या संत महापुरुषाच्या सद्गुरूच्या चरणी समर्पित जायचं. गीतेमध्ये भगवंत सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशन्ति ते ज्ञान तत्वदर्शनी ज्ञानी. तद्विधी प्रणिपातेन, तू त्या महापुरुषाला शरण जा, प्रणिपात कर, साष्टांग नमस्कार कर, दंडवत घे साष्टांग. भगवंता, हे सद्गुरुनाथा, मी तुम्हाला संपूर्ण शरण आलो आहे. माझं शरीर, माझं मन, माझी वाणी, माझे सर्व कर्म, माझं धन, माझी पत्नी, पुत्र, सर्वस्व तुमच्या चरणी चित्त ठेवी त्याचे पायी. तुमच्या चरणी मी समर्पित झालो आहे भगवंता. त्यानंतर दयाघन सद्गुरुनाथ तुम्हाला भगवंताचं शिवाय नमा पवित्र नाम देतील आणि ते नाम घेतल्यानंतर तुमचे नाम घेता घेता तुम्हाला इतकी गोडी वाटेल, शिवाय नमा शिवाय नमा शिवाय नमा. तुमच्या कानाला फक्त ते शिवनाम ऐकण्याची गोडी वाटेल. तुमच्या जिभेला शिवाय नमा म्हणण्याची, शिवाय नमा म्हणण्यामध्ये जितका आनंद, जितका रस, जितकी चव येईल तितकी पंचपक्वानाच्या भोजनानं सुद्धा येणार नाही. शिव शिव वेळोवेळा जिवे लागी लागो चाळा. आणि तुम्हाला त्या भगवंताचा स्पर्श, हृदयावरल्या लिंगाचा स्पर्श, भगवान शिव माझ्या सोबत आहेत, हृदयावर आहेत, त्या स्पर्शानं इतका आनंद होईल की कुण्या माणसाच्या, कुण्या स्त्रीचा, कुण्या पुरुषाच्या स्पर्शाची इच्छा सुद्धा राहणार नाही. की परम आनंद स्वरूप शिव हृदयावर माझ्या लिंग स्वरूपात आहेत, त्यांचा दिव्य स्पर्श नित्य माझ्या शरीराला आहे. असा भाव झाल्यानंतर तुमची स्पर्श सुखाची वासना निघून जाईल. शब्द स्पर्श रूप, त्या सद्गुरुनाथाचं मंगलमय रूप, रूप सगुण सुंदर, नाम शोभे श्रीशंकर. ते सगुण सुंदर रूप पाहिल्यानंतर, त्या रूपाचं सतत चिंतन केल्यानंतर कुण्या माणसाचं, स्त्रीला, पुरुषाचं रूप पाहत बसावं असं वाटणार नाही, किंवा पुरुषाला स्त्रीचं रूपामध्ये त्याला गोडी वाटणार नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त ते चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप सद्गुरूचं रूप राहील आणि रूप विषयातून त्याला निवृत्ती मिळेल. आणि गंध, शेवटी गंध विषय, भगवंताची पूजा, तिथं अगरबत्तीचा सुगंध, फुलाचा, अर्पण केलेल्या फुलाचा सुगंध, अशा दिव्य सुगंधाची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये होईल. आणि शेवटी असं झाल्यानंतर मन्मथ माऊली म्हणतात, मने मन्मथ शिवलिंग ब्रह्मरूप होय अंग. त्याचे सर्व विषय शिवरूप होतात आणि सतत मुखानं शिवाय नमा म्हणतो, मनामध्ये भगवंताच्या सत्तेचं स्मरण करतो, हृदयामध्ये ध्यान करतो. असं करता करता त्याचा देह ब्रह्मरूप होतो आणि त्याच्या जवळ बसणाऱ्याला अगाध शांती प्राप्त होते. त्याचे शब्द ऐकणाऱ्याच्या कानाला अगाध शांती प्राप्त होते. त्याला डोळ्यानं पाहणाऱ्याचे नयन तृप्त होतात. असं ब्रह्मरूप अवस्था तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावं, यासाठी तुम्ही आम्ही संताला शरण जावं, सद्गुरूला शरण जावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा.
ओम शांती शांती शांती.